आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। भारतीय ऋषीमुनी यांनी योग साधनेच्या व प्राणायामाच्या माध्यमातून तंदुरुस्त राहून निरोगी जीवन जगण्याचा आनंद प्राप्त केला आहे। तो निरोगी जीवन जगण्याचा आनंद आजच्या विद्यार्थी व युवा पिढीला मिळावा, तसेच तरुणाईला मिळावा म्हणून योग साधना व प्राणायाम साधना हीच निरोगी जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन माजी शिक्षण अधिकारी व ज्येष्ठ समाजसेवक धोंडीराम सिंह राजपूत यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन शनिवार रोजी पालिकेच्या PM श्री मौलाना आझाद विद्यालयात योगासनांची प्रात्यक्षिके दाखवताना केली आहे। ते पुढे म्हणाले की आजची मुले व मुली हे महान देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे। त्यांना योगासनांचे धडे प्रात्यक्षिकासह शिकवणे काळाची गरज आहे। या प्रसंगी योग शिक्षक व पालिकेचे नवनियुक्त पर्यवेक्षक BB जाधव व सुभाष गोमलाडू यांनीही योगासन प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांना योगासन करण्याचे महत्त्व विशद केले। मुख्याध्यापिका सौ नीता पाटील यांनी सदरील कार्यक्रम नियोजित केला होता। शिक्षक सर्वश्री BB जाधव, सुभाष गोमलाडू, राजश्री बंड, सुवर्णा बोर्डे, लता सुकाशे, ज्योती दिवेकर, पल्लवी भाकरे, लता घोलव, वैशाली पगारे, विजय तगरे, अर्चना पंडित, सुनीता वसावे, पूनम राजपूत व क्रीडा शिक्षक कैलास बोडरे यांनी स्वतः योगाची प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यांकडून करवून घेतले। शहर व तालुक्यातील इतर शाळेतही आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त योगासने व प्राणायाम प्रात्यक्षिक घेऊन विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व विशद करण्यात आले। DPA न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष आहेर, वैजापूर। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।